नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सत्तूचे लाडू. सत्तूचे लाडू म्हणजे हे चणे आहेत, चण्याचं पीठ आहे, त्याला सत्तू बोलतात. तर सत्तूचे लाडू खूप पौष्टिक असतात. तर मी ही पाऊण वाटी सत्तू घेतला आहे. एक वाटी आपलं गव्हाचं पीठ, गूळ व मनुके, अक्रोड, बदाम, काजू, काळे मनुके, पंपकिन सीड्स आणि मगजबी आणि आपले पिवळे मनुके आणि इलायची. ह्याच्यापासून आपण बनवणार आहोत पौष्टिक लाडू, सत्तूचे लाडू. तर पहिले मी कढई गरम करायला ठेवली आहे व त्याच्यामध्ये आपण गव्हाचे पीठ भाजून घेणार आहोत तुपामध्ये. तर 4 चमचे तूप टाकून आपण कढईमध्ये आपण गव्हाचे पीठ भाजून घेऊया. आपल्या गव्हाच्या पिठाचा कलर चेंज होत आला आहे. आपण अजून मी आता त्याला 5 मिनटं भाजले आहे. अजून त्याला 3 मिनटं भाजून घेऊया, तेव्हा चांगला त्याचा सोनेरी रंग येईल. हे बघा, आपलं पीठ भाजून झालं आहे. मस्त सुगंध येतो आहे भाजलेल्या पिठाचा. आता आपण त्याच्यामध्ये 3 चमचे रवा टाकून घेऊया, तेव्हा लाडू आपले दाणेदार वाटतील, खाण्याला दाणेदार वाटतील. आणि सत्तूचे पीठ त्याच्यामध्ये घालून घेऊया. अजून 1 चमचा तूप टाकूया. थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खाल्लेले खूप पौष्टिक असतात, म्हणून हे लाडू खावेत. पण स्लो गॅसवरतीच हे सगळं भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे आहे, कारण आपले गव्हाचे पीठ भाजून झाले आहे. आणि सत्तूच्या पिठाला जास्त भाजायचं नसतं, फक्त थोडा 1-2 मिनटं भाजायचं असतं बस. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकले आहे व आता आपण त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. याच्यामध्ये आपण काजू, बदाम आणि अक्रोड हे एकसाथ टाकले आहे. आणि आता त्याच्यानंतर मग आपण मगजबी आणि पंपकिन सीड्स टाकून घेऊया, कारण मगजबीला भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता भाजलेले ड्रायफ्रूट्स थोडे पल्स मोडला आपण फिरवून घेऊया मिक्सरला. हे बघा, असे फिरवून घेतले आहेत मिक्सरला. हे बघा, मनुके आणि पंपकिन सीड्स आणि मगजबी हे पण आपण पल्स मोडला हे करून घेतले आहेत, थोडेसे वाटून घेतले आहेत. तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. हा मी गूळ घेतला आहे. हा 1 वाटीला थोडासा कमी आहे. जशी तुम्हाला गोड खाऊ वाटतं तेवढं मी गूळ टाकू शकता. आता हा मी गुळाचा पाक न बनवता मी ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे आणि आपण हे हाताने त्याला मॅश करून घेऊया. म्हणजे आपल्याला गुळाचा पाक करायची गरज नाही, कारण पाकाने जास्त दिवस लाडू टिकत नाहीत. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमच इलायची आणि जायफळाची पावडर टाकणार आहे. आता हे मिश्रण थोडेसे मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे त्याच्यातले ऑइल रिलीज होईल आणि गूळ थोडासा नरम पडेल आणि आपल्याला लाडू वळायला मदत होईल. हे बघा, मिक्सरला लावून घेतल्यामुळे सगळा गूळ एकजीव झाला आहे, मिश्रणाला सगळ्या लागला आहे. आणि आता हे बघा कसं पटकन लाडू वळले जातात. तर आपण आता हे लाडू वळून घेऊया. आपले आरोग्यदायी, शक्तिवर्धक, थंडी स्पेशल लाडू सातूचे तयार.